शेतकरी मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे कृषी डॉक्टरमध्ये. जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात, आजचा व्हिडिओ वर्मी वॉश बद्दल असणार आहे. अतिशय आकर्षक माहिती आहे, थोडीशी नवीन माहिती आहे. बरेच शेतकरी मला विचारत होते, की आमच्याकडे वर्मी कंपोस्ट बनवलं जातं आणि त्याच्यामधून एक वर्मी वॉश निघतो. तो वर्मी वॉश म्हणजे नेमकं काय? त्याला आपण पिकावरती फवारणी किंवा आळवणीच्या माध्यमातून वापरू शकतो का? त्याच्यामध्ये कुठले-कुठले घटक असतात? आणि हे आपण आपल्या पिकावरती वापरल्यानंतर आपल्याला कुठले फायदे होणार आहेत? बरेच अभ्यासू प्रश्न शेतकऱ्यांना पडले होते. मला वाटलं की याच्यावरती एक व्हिडिओ बनवावा. जर तुम्हाला याच्याबद्दल इंटरेस्ट असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी माहिती आवडल्यास नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या अभ्यासू शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा. चला तर सुरुवात करूया. बरं, पुढे जाण्या अगोदर एक सूचना. आपल्याकडे सोयाबीन, गहू, हरभरा, कांदा, कोथिंबीर, खरबूज, कलिंगड आणि ऊस पिकाचं सध्या शेड्यूल आहे. हे शेड्यूल तुम्ही WhatsAppवरती तुमच्या WhatsApp नंबरवरती PDF स्वरूपामध्ये खरेदी करू शकता, ज्याच्यामध्ये लागवड ते काढणी त्या पिकाची पूर्ण माहिती असते. शेड्यूल खरेदी करण्याच्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. समजा हे शेड्यूल तुम्हाला माझ्याकडून थेट खरेदी करायचं असेल, म्हणजे फोनपे, गुगल पे नंबरवरती खरेदी करायचं असेल, तर हा नंबर आहे. याच्यावरती तुम्ही पेमेंट करून याच WhatsApp नंबरवरती आम्हाला स्क्रीनशॉट पाठवू शकता. आम्ही तुम्हाला PDF पाठवून देऊ. ठीक आहे. सूचना समाप्त. पटकन आपल्या मेन विषयावरती येऊया. बघा, सुरुवातीला समजून घ्या, की वर्मी वॉश म्हणजे नेमकं काय? वर्मी वॉश हे गांडूळ खत प्रकल्पातून मिळणारे एक अत्यंत उपयुक्त आणि पोषक द्रवरूप सेंद्रिय खत आहे. म्हणजे काय? लिक्विड सेंद्रिय खत आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर गांडुळांच्या शरीरातून पाझरणारा स्राव आणि त्यांनी खाऊन तयार केलेल्या कंपोस्टमधून गाळून आलेले पाणी म्हणजेच वर्मी वॉश. हे पिकासाठी एक उत्तम टॉनिक असते. ज्याचे खूप सारे आपल्याला फायदे होतात. बघा, अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी याची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे या बेडमध्ये तुम्ही जर गांडूळ खत तयार केलेलं आहे आणि सतत ह्याच्यावर पाणी टाकून जो काही याचा पाझर निघतो, हिथून जो पाझर निघतो, म्हणजे ह्या वर्मी कंपोस्टचा पूर्ण अंश तुम्हाला त्या वर्मी वॉशमध्ये पाहायला मिळणार आहे. अतिशय बेस्ट टॉनिक असतं. बरेच शेतकरी काय करतात, की हे पुन्हा-पुन्हा त्याच बेडमध्ये टाकतात. ते जर तुम्ही काढलं, तर मित्रांनो त्याची सुद्धा एक बेस्ट विक्री होते. खूप मागणी आहे मार्केटमध्ये आणि खूप चांगलं आहे ते ॲक्चुअली. बरं, अभ्यासू प्रश्न, एकदम शास्त्रशुद्ध माहिती मी या ठिकाणी काढलेली आहे, की नेमकं त्या वर्मी वॉशमध्ये कुठले घटक असतात. बघा, अ, काही भौतिक घटक जर बघितले म्हणजे पीएच किती असतो, त्याची एसी किती असते म्हणजे विद्युत वाहकता किती असते, सेंद्रिय कर्ब किती असतो, हे जर बघितलं तर पीएच बघा 7.3 ते 7.5 जितका आवश्यक आहे तितका असतो. एसी 1.30 ते 1.50. सेंद्रिय कर्ब कमी असतो 0.008 ते 0.01 इतका असतो. जास्त सेंद्रिय कर्बाची अपेक्षा तुम्ही ठेवू नका. तुम्हाला नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम किती मिळतो मित्रांनो? बघा, नत्राचं प्रमाण 0.01 ते 0.45 इतकं मिळतं. म्हणजे टक्क्यामध्ये सांगितलेलं आहे. जर 100 किलो गांडूळ खत घेतलं तर तुम्हाला इतकं किलो त्या ठिकाणी नत्र मिळू शकतं. फॉस्फरसचं प्रमाण आहे, पोटॅशचं प्रमाण आहे, कॅल्शियम, मॅग्नेशियमचं प्रमाण आहे. तसंच आपण फेरस, झिंक, मॅंगनीज, कॉपर, काही जीवाणू, संजीवक किंवा अमिनो ॲसिड्स वगैरे याचं प्रमाण दिलेलं आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल, की मी थोडं साईटला सरकलेलो आहे. डायरेक्ट ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. सविस्तरमध्ये वाचा. सर्व प्रमाण शुद्ध मराठी भाषेमध्ये मी दिलेलं आहे. तुम्हाला लगेच समजून जाईल, की वर्मी वॉशमध्ये बाकीचं प्रमाण हे बाकी बघा, जे मायक्रोन्यूट्रंट आहे ते तुम्हाला पीपीएम मध्ये दिसतील. म्हणजे जे फेरस, झिंक, कारण ते पीपीएम मध्येच मोजले जातात. अतिशय कमी प्रमाणामध्ये ते लागतात. तरी देखील तुम्हाला समजून जाईल, की नेमकं ह्याच्यामध्ये काय-काय असतं. ठीक आहे? जास्त वाचत बसणार नाही, खूप वेळ जाईल. वर्मी वॉश कसे तयार होते? तर मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. ते कसं तयार होतं? म्हणजे ज्या ठिकाणी वर्मी वॉशचा प्रकल्प सॉरी वर्मी कंपोस्टचा प्रकल्प आहे, गांडूळ खत प्रकल्प आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही गेला तर आता प्रत्येक उद्योजक काय करतात, की वर्मी वॉश काढतातच. तुम्ही त्यांना भेट देऊ शकता किंवा सोप्या भाषेमध्ये गांडूळ खताच्या बेडमधून ज्या एक बाहेर नळी काढलेली असते. जेवढे पाणी आपण डेली सकाळ-संध्याकाळ त्या गांडूळ खतावरती ओलाव्यासाठी टाकत असतो, त्याच्यातून एक पाझर म्हणजे त्यातला एक अंश बाहेर निघत असतो. बरोबर. गाळून हळूच पाणी बाहेर निघत असतं. ते पाणी म्हणजे सोप्या भाषेमध्ये वर्मी वॉश. वेगळं काही नाही. ठीक आहे?
जरी तुम्हाला माहिती करायची असेल हे कसं तयार करायचं तरी देखील मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. कसा वापर करायचा हा हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही याचा फवारणीसाठी वापर करू शकता. 10% वर्मी वॉशचे द्रावण फवारणीसाठी सर्वोत्तम मानले जाते. म्हणजेच काय, 1 लिटर वर्मी वॉश 9 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 15 लिटरच्या पंपासाठी 150 ते 200 मिली वर्मी वॉश वापरावे. म्हणजे हे झालं 10%. समजा 1 लिटर वर्मी वॉश तुम्ही 9 लिटर पाण्यात टाकलं तर ते झालं 10%. आणि ते तयार झालेलं 10% तुम्हाला 150 ते 200 मिली 15 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणीसाठी वापरायचं आहे. बघा, डायरेक्ट 9 लिटर मध्ये 1 लिटर टाकू नका. तुम्ही तयार करा, 10% द्रावण तयार करा. मग तयार झालेलं 10%चं जे द्रावण आहे ते तुम्हाला 150 ते 200 मिली प्रति 15 लिटरच्या पाण्यामध्ये मिसळायचं आहे. आशा करतो तुम्हाला समजलेलं आहे. ठिबक आणि आळवणीच्या माध्यमातून तुम्हाला वापरायचं असेल तर साधारण तुम्ही 10 ते 15 लिटर वर्मी वॉश ड्रिप मधून 1 एकरसाठी त्या ठिकाणी वापरू शकता. बऱ्याचदा याची तुम्ही बीज प्रक्रियासाठी ह्याचा वापर तुम्ही बीज प्रक्रिया किंवा रोप प्रक्रियासाठी करू शकता. वर सांगितल्याप्रमाणे 10% वर्मी वॉशचा तुम्ही वापर करू शकता. म्हणजे जे द्रावण तयार झालेलं आहे 10% वर्मी वॉशचं, त्याच्यामध्ये आपलं बियाणं थोडं बुडवू शकता किंवा हलकसं ते बियाणं मॉइश्चर आपल्या बियाण्यांवरती लावून एक बीज प्रक्रिया करू शकता किंवा रोपांची मुळं ह्या 10% द्रावणामध्ये बुडवून सावलीमध्ये सुकून मग लागवडीसाठी वापरू शकता. तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारची पांढरी मुळं किंवा उगवण किंवा सुरुवातीची वाढ त्या ठिकाणी पाहायला मिळेल. कन्फ्युज होऊ नका बरं का, 10% द्रावण कसं तयार करायचं. पुन्हा सांगतो, 1 लिटर प्युअर वर्मी वॉश ज्यावेळेस आपण 9 लिटर शुद्ध पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेस ते 10% द्रावण तयार झालं आणि त्यातलं तुम्हाला 15 लिटर पंपासाठी 150 ते 200 मिली घ्यायचं आहे. ठीक आहे, 10%ची व्याख्या. वापराची वेळ पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजे 20 ते 25 दिवसांनी तुम्ही किंवा पीक फुलरत असताना कधीही वापरा मित्रांनो. वर्मी वॉशचा वापर कधीही करा. निदान ते 3-4 पानाच्या पुढे पीक गेलं की 100% तुम्ही वापरू शकता. खूप चांगला आहे. म्हणजे तुम्ही 15 दिवसातून एकदा जरी याची फवारणी किंवा आळवणी केली तरी देखील इतका तुम्हाला फायदा याचा होणार आहे. काय फायदे होतात असा प्रश्न पडला पाहिजे. पिकाची उत्तम वाढ होते, म्हणजे पिकाची शाखीय वाढ चांगली होते. पांढऱ्या मुळांची संख्या तुम्हाला चांगली झालेली दिसून येते. फुलगळ कमी होते. बघा, फुलगळ कमी होऊन फळांचा आकार, वजन, चमक सुधारते. हे प्रयोग झालेले आहेत म्हणून सांगतो. रोग प्रतिकारक शक्ती वाढते. म्हणजे इम्युनिटी पॉवर जी आहे त्या प्लॉटची, त्या पिकाची वाढते. खर्चात बचत होते. म्हणजे महागडी तुम्हाला टॉनिक वापरायची गरज नाही. पर्यावरण पूरक आहे. 100% सेंद्रिय असल्यामुळे जमिनीचा पेव सुधारतो. मित्रकिडींना काहीही हानी करत नाही. तुमच्या अंगावर पडलं तरी देखील तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आशा करतो सोप्या भाषेमध्ये वर्मी वॉशची माहिती तुम्हाला कळलेली आहे. याच्याबद्दल आणखीन तुमच्या मनामध्ये काहीही प्रश्न असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला विचारू शकता. रजा घेतो. व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.